जेव्हापासून टीम इंडियाचं ओडीआय आणि T20 इंटरनॅशनलचं स्क्वॉड अनाऊन्स झाला आहे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी, तेव्हापासून ही 6 नावं खूप चर्चेत आहेत. त्यापैकी 5 नावं आहेत अजित आगरकर, रोहित शर्मा, विराट कोहली, गौतम गंभीर आणि हर्षित राणा. हर्षित राणा हे नाव का चर्चेत आहे याबद्दल आपण कोणत्या तरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलूच, पण सध्या आपण बाकीच्या नावांवरती फोकस करूया. जेव्हापासून ओडीआय टीमचं अनाउन्समेंट झालंय तेव्हापासून ही ब्रेकिंग न्यूज होती की रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं सिलेक्शन झालंय. पण त्यापेक्षा जास्त ज्याची चर्चा होती तो विषय हा होता की रोहित शर्मा हा ओडीआय टीमचा कॅप्टन नाहीये. ओडीआय टीमचा नवीन कॅप्टन आहे शुभमन गिल, आणि तेव्हापासून शुभमन गिलचं नाव सुद्धा चर्चेत राहिलंय. ही जेव्हा बातमी बाहेर आली तेव्हा खूप सारे मिक्स्ड इमोशन्स होते. जास्त करून इमोशन्स असेच होते की रोहित शर्माला का काढलं गेलं, आणि कोणीही जास्त खुश नव्हतं या गोष्टीबद्दल, या निर्णयाबद्दल. पण हा निर्णय जो घेतला गेला आहे तो अगदी योग्य निर्णय आहे. आणि मी हे असं का बोलतोय हे आता मी या पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. याआधी की रोहित शर्माचे कट्टर फॅन्स मला काही बोलतील, मी हा व्हिडिओ सुरू करतो. पहिले आपण मागच्या 5 ICC टुर्नामेंट्सकडे जाऊ जिथे भारत त्या टुर्नामेंट्स जिंकलाय. 3 ICC ट्रॉफीज MS धोनीच्या कॅप्टनशिप अंडर, 2 ICC ट्रॉफीज रोहित शर्माच्या कॅप्टनशिप अंडर. रोहित शर्मा आणि MS धोनी हे दोघंही तिन्ही फॉर्मॅट्सचे कॅप्टन होते. तेव्हा विराट कोहली सुद्धा जेव्हा भारतीय संघाचा तिन्ही फॉर्मॅटचा कॅप्टन होता. टेस्ट फॉर्मॅटमध्ये आपण भरपूर गाजवलंय, काही मोठ्या सिरीज सुद्धा जिंकल्या आणि ICCच्या टुर्नामेंट्समध्ये सुद्धा सेमीफायनल किंवा फायनल गाठली आहे. बाकीच्या देशांचं तर माहिती नाही, पण टीम इंडियासाठी हा जो फॉर्म्युला आहे 1 कॅप्टन फॉर ऑल 3 फॉर्मॅट्स, हा खूप चांगला फॉर्म्युला आहे. इतिहास प्रूफ आहे, बघून घ्या. बघा, जेव्हा कधीही अशा कॅप्टनशिपचं ट्रान्झिशन होतं ना तेव्हा एक सर्वोत्तम उदाहरण दिलं जातं जेव्हा MS धोनीने विराट कोहलीकडे कॅप्टनशिप पास ऑन केली होती. पण हा विषय वेगळा आहे. रोहित शर्माची कॅप्टनशिप का काढून घेतली, हा टायमिंग करेक्ट होता का, याबद्दल जे क्रिकेट एक्सपर्ट्स आहेत, जे क्रिकेटला भरपूर फॉलो करतात, हे तर बोलतच आहेत. पण आपण प्रेझेंट बद्दल बोलूया, शुभमन गिल बद्दल बोलूया. जेव्हा तुम्ही एक कॅप्टन तिन्ही फॉर्मॅटसाठी असं जेव्हा बोलता तेव्हा सर्वात महत्त्वाचं असतं की तो जो प्लेयर आहे, तो जो खेळाडू आहे, तो तिन्ही फॉर्मॅट्स खेळू शकतो का. फक्त खेळू शकत नाही तर तो एक चांगल्या कालावधीसाठी सुद्धा खेळू शकतो का, म्हणजे 8, 9, 10 वर्षासाठी तो तिन्ही फॉर्मॅट्स खेळू शकतो का. त्यासोबतच तुम्ही त्याचं पोटेन्शियल बघता, त्याचं टॅलेंट बघता. पण ज्या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात ती म्हणजे एबिलिटी आणि टेम्परामेंट. त्या खेळाडूमध्ये, त्या व्यक्तीमध्ये तेवढी एबिलिटी आहे का कॅप्टनशिप निभवायची, आणि त्या व्यक्तीचं तेवढं टेम्परामेंट आहे का की तो ग्राउंडवरती पूर्ण टीमला मॅनेज करू शकतो. खरं तर शुभमन गिल हा रेसमध्ये तरी होता का तिन्ही फॉर्मॅट्सचा कॅप्टन बनण्याचा. म्हणजे तुम्ही जर कन्सिडर केलं की जो एवढा मोठा टॅलेंट पूल निघतो इंडियन क्रिकेटचा, मग ते अंडर-19 क्रिकेट असो किंवा डोमेस्टिक क्रिकेट असो, एवढे मोठे खेळाडू, एवढे टॅलेंटेड खेळाडू असतात. मग ते पृथ्वी शॉ असो, ईशान किशन असो, किंवा आपण संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड यांच्यासारखी नावं सुद्धा घेऊ शकतो जे खरंच खूप टॅलेंटेड आहेत, खूप पोटेन्शियल आहे या खेळाडूंमध्ये. मग शुभमन गिलने या लोकांपेक्षा काय वेगळं केलं. वेगळी गोष्ट आहे ती आहे टायमिंग. अपॉर्च्युनिटी सक्सेस तेव्हा बनते जेव्हा तुम्ही योग्य टाइमवरती योग्य गोष्ट करता. आपण ऑलरेडी एस्टॅब्लिश प्लेयर्स जे इंडियन क्रिकेट टीममध्ये आहेत त्यांच्याबद्दल बोलूया. मग ते ऋषभ पंत असो, श्रेयस अय्यर असो, KL राहुल असो, जसप्रीत बुमराह असो, या लोकांना का कॅप्टनशिपमध्ये नाही निवडलं. ऋषभ पंत जर तुम्ही म्हणायला गेलं तर तो टेस्ट क्रिकेटमध्ये एक वाव प्लेयर आहे, एक ग्रेट प्लेयर आहे, विकेट कीपर बॅट्समन आहे, एक्स फॅक्टर आहे तो टेस्ट क्रिकेटमध्ये. पण हीच गोष्ट ऋषभ पंत बद्दल तुम्ही ODI फॉर्मॅट किंवा T20 फॉर्मॅटमध्ये म्हणू शकता का. प्लस त्याचं जे इंजरीज चालू असतात, मग तो जो एक चमत्कार होता जो त्या एवढ्या मोठ्या अपघातातून पुन्हा आला, क्रिकेट खेळू लागला, भारतीय संघामध्ये पुन्हा तो खेळू लागला. आता पुन्हा जेव्हा तो टेस्ट सिरीज इंग्लंडमध्ये खेळत होता पुन्हा तो इंजर्ड झाला. नेक्स्ट आहे जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह जसं की विराट कोहलीने म्हटलेलं हा आपला नॅशनल ट्रेजर आहे आणि आपण त्याला तसं जपलं पाहिजे. तुम्ही खरंच विचार करू शकता की नेक्स्ट 5 ते 7 वर्ष तिन्ही फॉर्मॅट्समध्ये जसप्रीत बुमराह इंडियन टीमचा कॅप्टन आहे. बघा, जेव्हा तुम्ही एक फास्ट बॉलर असताना इंजरी इथे कुठे आजूबाजूलाच अशी कुठेतरी भटकत असते. म्हणून मग हे असे वर्कलोड मॅनेजमेंट आणि असे सारे टेक्निकल टर्म्स
आपल्या अवतीभोवती फिरू लागतात. त्यानंतर KL राहुल, विराट कोहली आणि रोहित शर्मा जेव्हा इंडियन बॅटिंग डॉमिनेट करत होते, KL राहुलनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आपल्या क्लासी बॅटिंग. KL राहुलला टेस्ट क्रिकेटमध्ये आता जाऊन कुठेतरी एक परमनंट ओपनरचा रोल भेटलाय. त्यांनी ODI क्रिकेटमध्ये आपलं स्वतःला व्यवस्थित एस्टॅब्लिश केलेलं आहे. पण तेच तुम्ही T20 फॉर्मॅट बद्दल बोलू शकता का? KL राहुल ऑलरेडी 33 वर्षाचा आहे आणि जेव्हा तुम्ही बघता की एवढी यंग ब्रिगेड लाईनच्या लाईन उभी आहे प्लेयर्सची, खेळाडूंची, जे इंडियन क्रिकेट टीमसाठी खेळू शकतात T20 इंटरनॅशनल्समध्ये, T20 फॉर्मॅटमध्ये. KL राहुलचं T20 स्क्वॉडमध्ये कमबॅक होणं खूप खूप कठीण आहे. आता उरतो तो श्रेयस अय्यर. खरं म्हणायला गेलं तर श्रेयस अय्यरकडे सगळी एबिलिटी आहे, सगळा टेम्परामेंट आहे की तो भारतीय टीमच्या तिन्ही फॉर्मॅट्समध्ये कॅप्टन बनवू शकतो. जर तुम्ही IPL मध्ये 3 वेगवेगळ्या टीम्सला IPL फायनल पर्यंत घेऊन जाता, एका टीमला चॅम्पियनशिप जिंकवता सुद्धा, ही खाऊची गोष्ट नाही. ODI क्रिकेटमध्ये तर श्रेयस अय्यरची नंबर 4 पोझिशन फिक्स झाली आहे. माझा असं मत आहे की तो T20 इंटरनॅशनल्स पण खेळू शकतो. पण तुम्ही खेळवणार कुठे, कोणाच्या जागी खेळवणार श्रेयस अय्यरला? आणि टेस्ट क्रिकेटचं म्हणायला गेलं तर मागच्या काही वर्षांमध्ये ज्या न्यूज सर्क्युलेट होत आहेत की श्रेयस अय्यर कॉम्प्रोमाइज करतोय रेड बॉल क्रिकेटला, की तो फोकस करू शकतो व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये, हे कुठेतरी त्याच्या अगेन्स्ट प्ले झालंय आणि कुठेतरी त्याचं नाव हळूहळू साईडलाईन झालंय. मग आता यानंतर तुमच्याकडे ऑप्शन काय होतो? शुभमन गिल, एक असा खेळाडू जो यंग आहे, जो टॅलेंटेड आहे, ज्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, ज्याच्यामध्ये सगळे ॲबिलिटीज आहेत, ज्याचं टेम्परामेंट सुद्धा खूप चांगलं. IPL मध्ये जेव्हा GTला सोडून हार्दिक पांड्या गेला आणि शुभमन गिल कॅप्टन बनला, त्या छोट्याशा कालामध्ये ज्यांनी जी काही कॅप्टनशिप केली ते त्याचं प्रूफ आहे की तो चांगली कॅप्टन्सी करू शकतो. बघा, भारतीय टीमचा जो दौरा झाला इंग्लंडमध्ये टेस्ट सिरीजसाठी, जेव्हा शुभमन गिलला टेस्ट कॅप्टन बनवलं गेलं होतं तेव्हा त्याच्याबद्दल भरपूर बोललं गेलं होतं की त्याचे स्टॅट्स काय आहे, की त्याची कन्सिस्टन्सी कुठे आहे, त्याची एबिलिटी आहे का ओव्हरसीज कंडिशन्समध्ये खेळण्याची. त्यांनी एका सिरीजमध्ये सगळ्यांची तोंड बंद केली. एक रेकॉर्ड ब्रेकिंग टेस्ट डेब्यू होता त्याचा ॲज अ कॅप्टन आणि ओव्हरऑल ती सिरीजच खूप बघण्यासारखी होती. मग आता आपण ODI फॉर्मॅटबद्दल बोलूया. त्याचे ODI मधले स्टॅट्स त्याच्यासाठी बोलतात, बाकी काही वेगळं बोलण्याची गरजच नाही आहे. तुम्हाला आठवतंय चॅम्पियन्स ट्रॉफी जी आपण रोहित शर्माच्या कॅप्टन्सी अंडर जिंकलो होतो, त्या टीमचा व्हाईस कॅप्टन कोण होता? शुभमन गिल. सो हे असं कुठे नाहीये की हे एका दिवसामध्ये किंवा एका रात्रीत असं ठरवलंय की आपण शुभमन गिलला ODI फॉर्मॅटचा कॅप्टन बनवूया. ते तेव्हापासूनच विचारात घेतलं गेलं होतं की रोहित शर्मा नंतर कोण ODI कॅप्टन बनेल इंडियन क्रिकेट टीमचा, तर तो असेल शुभमन गिल. बघा, 2019 मध्ये गिलनी आपला इंटरनॅशनल डेब्यू केलाय. त्याला जवळजवळ आता 6 वर्षापेक्षा जास्त झाली आहेत इंटरनॅशनल सर्किटमध्ये. सो ॲज अ इंडियन क्रिकेट टीम फॅन ती आपली जबाबदारी बनते की या यंग खेळाडूला, यंग प्लेयरला आपण सपोर्ट करावं आणि जे काही अवतीभोवती जे चुकीचं बोललं जात आहे किंवा ज्या नेगेटिव्ह कमेंट्स पास केले जाते त्याच्याकडे दुर्लक्ष करून शुभमन गिलला प्रोत्साहन दिलं पाहिजे. बघा, जेव्हा आपण आपल्या प्रेझेंट हिरोज बद्दल बोलतो त्यांना बघून बघून आपण मोठं झालोय, ते आपल्या हृदयात नेहमीच त्यांची जागा वेगळी असणार आहे. पण ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात ठेवली पाहिजे की प्रेझेंट हा प्रेझेंट राहत नाही, तो पास्ट बनतो आणि आपल्याला पुढे जावं लागतं, फ्युचरकडे बघावं लागतं. आपण हे तर म्हणू शकतो की इंडियन क्रिकेट टीमचं फ्युचर चांगल्या खांद्यांवरती आहे, सेफ आहे आणि आपण आता एकच गोष्ट केली पाहिजे की आपण हे एक्सेप्ट केलं पाहिजे की फ्युचर आपण आता बघतोय आणि आपण इंडियन क्रिकेट टीमला तसंच सेलिब्रेट केलं पाहिजे जसं आपण करत आहोत. तुमचं काय मत आहे शुभमन गिलला तिन्ही फॉर्मॅटचा कॅप्टन बनवण्याबद्दल? कमेंट करा. धन्यवाद.